नंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी स्पेशल उकडीच्या करंज्या करणार आहोत। त्याचं साहित्य आपण बघूया। चणा डाळ 250 ग्राम आहे, ही बॉईल केलेली आहे। 2 चमचे तूप आहे, 250 ग्राम गूळ आहे आणि त्याच्यात टाकायसाठी आपण काळी मिरी, सुंठ, इलायची आणि बडीशोप त्याची आपण पावडर करून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत। एक चमचा तूप घालून झालं की आपण त्याच्यामध्ये जो चिरून ठेवलाय तो गूळ घालणार आहोत। जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे आणि गूळ आपण त्याच्यामध्ये घातला की आपण त्याच्यामध्ये डाळ पण घालणार आहोत। 250 ग्राम गूळ आहे, 250 ग्राम डाळ आहे, दोन्ही समान घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपण मीठ घालणार आहोत। त्याच्यानंतर आपण हे सोप, काळी मिरी आणि वेलची पावडर जी केलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। ही अर्धा चमचा करायची आहे, त्यामुळे स्वाद आपला चांगला येणार आहे। करंजीचा स्वाद चांगला सुंठ वेलचीने पण छान येतो आणि बरोबर गोड असेल तर त्याने पण छान लागेल। त्याच्यामुळे आपण गूळ बरोबरीने घालायचं आहे, डाळ आणि गूळ समान घालायचं आहे आणि ते मिश्रण असं गुळाचं पाणी सुकेपर्यंत त्याचं आपण मिश्रण सुकवून घ्यायचं आहे। गूळ त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, गूळ चांगला एकजीव झाला पाहिजे। त्याचा एकजीव गूळ झाला की थोडं सुकलं पाणी की आपण मग गॅस बंद करायचा आहे। त्याच्यासाठी तो गूळ आताशी वितळायला सुरुवात झालेली आहे, सुकत चाललेलं आहे। असे डाळचं पाणी सुकलं की मग आपण ते गॅस बंद करायचं आहे। आणि ही रेसिपी आहे ना पारंपरिक आहे, त्याच्यामुळे या रेसिपीला तुम्ही करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। कारण ह्या उकडीच्या करंज्या असतात आणि ह्या डाळीच्या करंज्या आहेत, त्यामुळे याला टेस्ट पण चांगली येणार आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल माझी रेसिपी। तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण हे पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे। आता आपण हे थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे। थंड करून झालं की मग आपण याच्यासाठी थोडंसं पीठ मळायचं आहे गव्हाचं। गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये हे ॲड करायचं आहे आणि नंतर त्याच्या करंज्या आपण बनवणार आहोत। कशा बनवायच्या आता आपण ते बघूया। आता आपण करंजीसाठी आपण पीठ मळणार आहोत। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा ऑइल घालणार आहोत, 1 चमचा ऑइल घालणार आहोत आणि 1/2 चमचा त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। हे बघा, 1/2 चमचा आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यात आणि आपण हे पीठ आता मिक्स करून असं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे। त्याचं चांगलं काय नाही, नॉर्मल आपण चपातीसारखं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जेवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मुरेल तेवढंच पाणी घालायचं आहे। चपातीचा आपण गोळा करतो तसा गोळा करून घ्यायचा आहे। ही करंजी पारंपरिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला पण आवडेल। नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे।
आता आपण हे चाळणीला असे ब्रशने ऑइल लावून घ्यायचं, कारण आपण ज्या करंज्या बॉईल करणार आहे त्या चिकटल्या नाही चालेल. म्हणून आपण चांगले हे ऑइल लावून सर्व भाजून घ्यायचं आणि गॅसवर पाणी ठेवलेलं आहे पातेले, त्याच्यावरही चाळण अशी ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण या करंज्या उकळीसाठी लावणार. सर्व करंज्या असे बॉईल करायला ठेवायचे आहे चाळणीवरती. पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नंतर या करंज्या लावायच्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. करंज्या लावून झालेल्या आहे, बघून घ्या. नंतर आपण त्याच्यावर असं 10 मिनिटं झाकून लावून त्याला बॉईल करायचं आहे.